वेलकम बॅक टू माय मुडी फूड मेकर चॅनेल। दिसत आहेत ना एकदम परफेक्ट आणि खावेसे वाटणारे रसरशीत गुलाबजाम। चला तर मग पाहूया आजची रेसिपी। सर्वप्रथम एक वाटीभर इतका खवा घ्यायचा आहे। जर खवा गार असेल तर रूम टेम्परेचरला येऊ द्यावे। आता यामध्ये बेकिंग पावडर टाकून घेऊया। खायचा सोडा टाकायचा नाही, खायच्या सोड्याने गुलाबजाम फुटतात। छान असा फ्लेवर येण्यासाठी आता यामध्ये इलायची पूड टाकून घेऊया। त्यानंतर आता 1 चमचाभर इतका रवा टाकून घेऊया। आता यामध्ये 2 चमचाभर इतका मैदा टाकून घेत आहे। तुम्हाला जर मैद्याचे प्रमाण 4 चमचा इतके करायचे असेल तर तुम्ही करू शकता। हे सर्व काही आता छान असं मिक्सअप करून घेऊया। यामध्ये जर तुम्ही 1 चमचाभर इतकी कस्टर्ड पावडर वापरला तरी काही हरकत नाही। तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा। बघा अशा पद्धतीने छान असे गुलाबजामुनचे प्रीमिक्स तयार झालेले आहे। आता हे 10 मिनिटे सेटअप होण्यासाठी ठेवून देऊया। 10 मिनिटे झालेले आहेत। आता आपण गुलाबजामुनाचे छान असे गोळे करून घेऊया। गोळे करत असताना हे गोळे जास्त असे मळायचे नाही तर आबदारपणे गोळे तयार करायचे आहेत। गुलाबजामुनचे गोळे समान होण्यासाठी काय करूया तर यातले गोळे थोडे आधी काढून घेऊया। त्यानंतर त्याला छान असा गोल आकार देऊया। बघा अशा पद्धतीने छान असे गुलाबजामुनचे गोळे तयार करून घेऊया। गोळे तयार करत असताना जास्त असा दाब द्यायचा नाही तर हळूवारपणे गोळे तयार करायचे आहे। बघा एकदम परफेक्ट असा गोळा तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने सर्व काही गोळे तयार करून घ्यायचे आहे। गोळे तळायच्या आधी आपण आता पाक तयार करून घेऊया। पाक तयार करत असताना 1 वाटी इतकी साखर घ्यायची आहे। त्यानंतर आता यामध्ये पाणी टाकून घ्यायचे आहे। पाण्याचे प्रमाण हे 1 वाटीला थोडेसेच कमी इतके घ्यायचे आहे। गॅस हा थोडा मंद आचेवर ठेवायचा आहे आणि हा साखरेचा पाक तयार करायचा आहे। हा पाक घट्ट करायचा नाही, घट्ट म्हणजे जसं लाडूला करतो तसा करायचा नाही। पाक पातळ आणि कच्चा करायचा आहे। साखर पूर्णपणे विरघळलेली आहे। आता आपण यामध्ये इलायची पूड टाकून घेऊया। साखर आणि पाणी छान असे मिक्सअप झालेले आहे। जसा आपल्याला गुलाबजामुन बनवण्यासाठी पाक हवा आहे तसा परफेक्ट असा पाक तयार झालेला आहे। तयार झालेला पाक आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया। खोलगट भांड्यामध्ये पाक काढून घ्यायचे आहे। एका पॅनमध्ये तेल घेऊया आणि छान असं तेल कढल्यानंतर आता हे तयार झालेले गुलाबजामुन यामध्ये टाकून घेऊया। सर्वप्रथम एकच गुलाबजामुन टाकून घ्यायचा आहे। हा गुलाबजामुन जर फुटला नसेल तर सर्व काही गुलाबजामुन तळून घेऊया। जर तुमचे गुलाबजामुन फुटत असतील तर काय करायचे, त्यामध्ये जो थोडंसं मैदा घालायचं आहे आणि छान असं परत मळून घ्यायचे आहे। नाहीतर इतर तळलेले पदार्थाचे तेल घ्यायचे आहे, त्यानंतर ते तळून घ्यायचे आहेत। गुलाबजामुन फुटलेला नाही। आता आपण काय करूया, तयार झालेले सर्व गुलाबजामुनाचे गोळे यामध्ये टाकून घेऊया। गुलाबजामुन हे तळत असताना पटकन झारा किंवा चमचा त्याला लावायचा नाही तर काय करायचे, पॅननेच त्याला छान असं हलवून घ्यायचं आहे जेणेकरून गुलाबजामुन त्यामध्ये तळले जातील। बघा हळूहळू त्याचा रंग बदलत आहे। हे गुलाबजामुन तळत असताना काय करायचे तर जास्त गडदही रंगामध्ये तळून घ्यायचे नाहीत आणि फिकटही रंगामध्ये तळून घ्यायचे नाहीत, म्हणजेच मीडियम स्वरूपात तळून घ्यायचे आहेत। बघा अशा पद्धतीने कलर त्याला येऊ द्यायचा आहे। त्यानंतर गॅस हा बंद करायचा आहे। तळून झालेले गुलाबजामुन आता पाकामध्ये टाकून घेऊया। तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा। अशाच नवनवीन गोड पदार्थ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। हे गुलाबजामुन छान असे पाकामध्ये मिक्सअप होण्यासाठी ठेवून द्यायचे आहे। कमीत कमी 30 मिनिटे हे गुलाबजामुन सेटअप होण्यासाठी ठेवून देऊया एका भांड्यामध्ये। बघा तयार झाले आहेत मस्त आणि रसरशीत आणि स्पॉन्जी टाइप्स पटकन खावेसे वाटणारे गुलाबजाम। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा। धन्यवाद।